बातमी साताऱ्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे। 10 नगराध्यक्ष पदाच्या जागांसाठी तब्बल 119 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत। नगरसेवक पदाच्या 250 जागांसाठी 1607 इतके उमेदवारी अर्ज दाखल झाले। इच्छुकांची संख्या लक्षात घेता अनेक ठिकाणी बंडखोरीची शक्यता आहे। सातारा जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीकडे सातारा जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। मी आता सध्या उभा आहे सातारा नगरपालिकेच्या समोर। एकंदरीत बघायला गेलं तर सातारा नगरपालिका त्याचबरोबर नगरपंचायती असतील एकूण 250 जागांसाठी निवडणूक लढवली जात आहे। यामध्ये तब्बल 10 नगराध्यक्ष पदांसाठी 119 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत। तर नगरसेवकांच्या पदासाठी 250 जागांसाठी 1607 उमेदवारी अर्ज दाखल झालेत। इच्छुकांची संख्या लक्षात घेता अनेक ठिकाणी बंडखोरी होण्याची देखील दाट शक्यता निर्माण झाली। एकंदरीत पाहायला गेलं तर हे बंडखोरी टाळण्यासाठी देखील आता नेत्यांना देखील मोठी कसरत करावी लागणार आहे। एकंदरीत या संपूर्ण पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर जिल्ह्यातील महत्त्वाची नगरपालिका म्हणून ओळख असलेली सातारा नगरपालिकेकडे देखील जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं। यामध्ये प्रामुख्याने बघायला गेलं तर दोन्ही राजे पहिल्यांदाच कमळ या चिन्हावर देखील आपली उमेदवार उभे केले। तर दुसरीकडे जे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी देखील पहिल्यांदाच या सातारा नगरपालिकेमध्ये उडी घेतलेली आहे। एकंदरीत बघायला गेलं तर त्यांनी देखील एक तगडा उमेदवार सुवर्णा पाटील यांच्या नावाने महाविकास आघाडीकडून देण्यात आलेला आहे। तर भाजपकडून शिवेंद्रराजेंचे निकटवर्ती असलेले अमोल मोहिते यांना देखील उमेदवारी नगराध्यक्ष पदाबाबत दिलेली आहे। एकंदरीतच बघायला गेलं तर या येत्या 3 तारखेला देखील नेमकं कोण बाजी मारते याकडे देखील संपूर्ण सातारकरांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कॅमेरामॅन ओंकारसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।